सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. तर गाईज, आपण खूप दिवसांनी भेटतोय अशा लॉंग व्हिडिओमध्ये. बाकी आपण मिनी ब्लॉगमध्ये तर भेटतच आहोत. आणि मिनी ब्लॉग तुम्हाला कसे वाटत आहेत हे मला नक्की सांगा तुमच्या कमेंटद्वारे. आणि आता हर्ष इथे बनवतोय की भेळ बनवतोय तो सकाळ सकाळच. तो रडतोय. अरे कांदा कापल्या डोळ्यातून पाणी. मग मी इथं निवडतीये भाजी. तर काय टाइमपासच चालू आहे. आता मी पण आंघोळ वगैरे करून घेईन, मग बघू आपण कुठेतरी बाहेर जाऊयात. माझी मस्त आंघोळ वगैरे झाली आहे. तर मी संध्याकाळी आपण कुठेतरी जाऊया, कारण की खूप दिवस झाले कुठेच गेलेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे मला 3 दिवस सुट्ट्या आहेत, तर मी घरीच आहे. मग आज तर कुठेतरी जायला पाहिजेच आपण. तर आधी आपण घर आवरून घेऊया, थोडा बहुत अभ्यास करून घेऊया, कारण की तशी बॅक लागले. तर मी तुम्हाला सांगितलं लास्ट एका मिनी ब्लॉगमध्ये, नसेल पाहिलं तर जाऊन नक्की बघा. तर आता मी पटकन आवरते, मम्मीला थोडीशी हेल्प करते आणि मग अभ्यासाला बसते आणि मग संध्याकाळी जाऊया. बेड आवरून घेते आणि मग झाडू वगैरे मारून घेते, मग काम डन. तर काही चला आता आपण भाकरी बनवूया. खूप दिवसांनी मी भाकर बनवते आहे, काय माहिती आता कशी येते. चला, त्यासाठी पहिलं तर आपल्याला ताट घ्यायचं आहे आणि पीठ घ्यायचं आहे. तर गाईज, भाकर ही रेडी झाली आहे. आता फक्त मला तव्यावरती टाकायची. हीच सगळ्यात मोठा टास्क असतो हाच, तव्यावरती टाकायचं. ठीक आहे, मेरे को आता है भाई तव्यावर टाकने को. तर गाईज, भाकर तव्यावरती टाकली आहे. आता दुसरी भाकर बनवायची आहे मला. बनवून झालं आणि आता मी जेवणार आहे. म्हणजे आम्ही सगळे जेवणार आहे. मस्त पालकाची भाजी आणि भाकरी आहे. तर मस्त जेवते. जेवण झाल्यावर मी एवढी झोपली आहे ना, बस डायरेक्ट संध्याकाळीच उठले. आणि आता चालली आहे मी मम्मीसोबत खाली काही कामानिमित्त, म्हणजे तिला काही गोष्टी घ्यायच्यात आणि भाजीपाला सुद्धा घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही खाली चाललोय. तर चला भाई. काहीच आम्ही घरी आलोय, मम्मीला काही वस्तू घ्यायच्या होत्या भाजीपाला वगैरे, ते घेऊन आलोय घरी. आणि तिथे ब्लॉगच बनवला नाही, कारण की बाहेर गेलं ना खूप जास्त माझ्या स्वतःच्या आवाजापेक्षा आहे ना दुसऱ्याचा आवाज खूप जास्त येतो, म्हणून मी अवॉइडच करते मोस्ट ऑफ द टाइम ह्या गोष्टीमुळे. आणि आता मी घेणार आहे एक मस्त छानसा एक माईक आणि ट्रायपॉड. बघू आता कधी घेणं होतंय, पण मी आज उद्या घेऊ असंच म्हणून राहिलं आहे माझं. तर बघते मी कुठे मला छान पडेल, छान प्राईजमध्ये, छान सगळंच छान हवं आहे मला. ठीक आहे, तर बघते मी, सर्च करते आहे. तर आता बसते आता थोडंसं अभ्यासाला. तर आता मी करते, माझं मॅकॅनिकलचे नोट्स राहिलेत, मॅकॅनिक्सचे तर ते नोट्स मी कंप्लीट करते, कारण लास्ट टाईम मी गेले नव्हते लेक्चरला, तर त्याचे नोट्स राहिलेत. तर ते नोट्स आधी कंप्लीट करते, मग मॅकॅनिक्सचा फर्स्ट चॅप्टर करायला घेते. म्हणजे जेवढं शिकवलं तेवढं तरी ॲटलिस्ट. मग बॅकच्या पेपरचा अभ्यास करेल. तसंही मला लवकर झोप येणार नाही, कारण मी दुपारी झोपली आहे, खूप झोपली आहे. ॲटलिस्ट 2 तास तरी झोपली असेल, त्यामुळे मला रात्री 2 तास तर झोपच येणार नाही बिलकुल. तर गाईज, हा ब्लॉग मी 2 दिवसानंतर कंटिन्यू करते आहे. आणि आज माझ्या सुट्ट्यासुद्धा संपत आहेत. आणि सुट्ट्या नाही म्हणायचं त्याला, 3 दिवसाचा ब्रेक घेतला. 3 दिवस ती घरी होती. ब्रेक नाही पावल, सुट्टी होती. सॅटर्डेला मी अशी सुट्टी घेतली होती. फ्रायडे गुड फ्रायडे होता, ती सुट्टी. आणि आज संडे, आणि संडेला आम्ही कुठेतरी फिरायला पण जाणार होतो, आणि ते सुद्धा सक्सेसफुली कॅन्सल झालंय, कारण पप्पा पण कुठेतरी बाहेर गेले फिरायला नाही गेले, ॲक्च्युली कामानिमित्त गेले, पण त्यांच्यामुळे पण कॅन्सल झाले. आणि फिरायला नाही गेले, कामानिमित्त गेले, म्हणून कॅन्सल झालं माझं. आउट ऑफ पुणे येते. येस. मग ते जर घरी असते तर मी कुठेतरी फिरायला गेले असते. मी पण. तुला नसते घेऊन गेले मी. सोलो ट्रिप करेंगे आम्ही एक दिन. तर आता मी बसते अभ्यासाला. आता ट्रिपचं डायरेक्ट पावसाळ्यात, माझी री एक्झाम झाल्यावर. आता तोपर्यंत तर पावसाळा पण येईल. पावसाळ्यात मस्त ट्रेकिंग करायला जायची ट्रेकिंग करायला जायची.
जायचं. कसले शब्द आहे, जायचं. आणि आता मी माझा टेबल साफ करते आणि अभ्यासाला बसते. सगळी धूळ साचली तिथे, कारण मी 2-3 दिवस अभ्यासच केला नाही. म्हणजे आपल्याकडं तसला काही प्रकारच नसतो, डायरेक्ट एक्झामच्या 2-3 दिवस आधी. आधी असतो अभ्यास, म्हणूनच. तर गाईस थोड्या वेळ अभ्यास करून आता मी चालली आहे सायकलिंगला, कारण खूप दिवस झाले, तब्बल 2 आठवडे झाले नुसती खातीये झोपतीये. आणि लिटरली आता माझे पाय थोडेसे असे पेन करतात, कारण की बसून बसून करतात ते पेन. तरी चला थोड्या वेळ सायकलिंगला जाऊया. आणि आत्ता वाजल्यात 5:45. ठीक आहे, 5:45 आलेत. हे गाड्या मागं नाही ना पडलं? नाही, बरोबर आहे. नाही बरोबर आहे. 5:30 वाजून 5 मिनटं झालेत. तर आवरायला वगैरे 5-10 मिनटं लागतील. सायकलीला पूर्ण धूळ चढली आहे, कोणी चालवलीच नाही सायकल, त्यामुळे आता मी चालवते. मस्त तिथून सनसेट पण दिसतो. तो सनसेट पण मी 2 मिनटं बघेन. खूप वेळ नाही पाहणार, 2 मिनटं बघेन आणि लगेच येईन घरी. ठीक आहे, चला मग. आई मी सायकलिंग करून आली आहे. लिटरली मला आता चालता सुद्धा येत नाही, कारण खूप दिवसांनी मी सायकल चालवली आहे ना, म्हणून हे परिणाम आहेत. डेंजर अवस्था झाली आहे माझी आता. तर गाइज आता करना है गरीबों वाला स्किन केयर, तो उसके लिए बर्फ चाहिए। निकल गया अभी बर्फ, देखिए गाइज बर्फ, देखिए गाइज गरीबों वाला स्किन केयर। ओह ठंडा है। बर्फ तर काय थंडच असते.